नमस्कार मंडळी. तर हा आहे भोगीचा दिवस. तर छान अशी मी देव्हाऱ्याची सजावट ही करून घ्यायची असं ठरवलेलं होतं. त्यामुळे सर्वात आधी मी देव्हारा हा पुसून घेतला. खूप दिवस हे देव्हाऱ्याचे डीप क्लिनिंग हे माझ्याकडून तरी काही झालेले नव्हते. त्यामुळे ओल्या वाईप्स ह्या वापरून मी स्वच्छ हे देव्हारा हा पुसून घेत होते. आणि माझा देव्हारा हा पांढऱ्या रंगाचा असल्यामुळे वारंवार त्याची स्वच्छता ही करावीच लागते. कारण कितीही तुम्ही पुसलत ना तरी ही धूळ ही घरामध्ये जमा होतच असते. आणि देव्हाऱ्याचा हा जो वरचा छताचा भाग आहे ना, तो तर लगेचच सारखा काळा पडतो. कारण उदबत्ती, धूप, दिवा आपण जो सतत लावत असतो, त्यामुळे सर्व जी धूळ तयार होते ती वरच्या भागामध्ये जाऊन जमा होते. तर आज ना मी स्वामींना सुद्धा नवीन वस्त्र हे परिधान केलेलं होतं. तुम्ही बघू शकता किती सुंदर असं हे स्वामींचं वस्त्र आहे. आणि देव्हाऱ्यात ना मला पांढऱ्या रंगाची सजावट करायची होती. कारण काळं वस्त्र आपण देव्हाऱ्यामध्ये वापरत नाही. आणि आधी ना हे मी पांढऱ्या रंगाचं बॅकड्रॉप हे केलेलं होतं. जस्ट तुम्हाला दाखवते, कारण मला बरेच जण विचारतात की तुम्ही हे बॅकड्रॉप कसं बनवता. पण नंतर ना मला हे व्हाईट रंगाचं बॅकड्रॉप काही छान वाटत नव्हतं. म्हणून मी लाल रंगाचं वस्त्र त्यानंतर मागे लावून घेतलं. आणि सर्व देवांची ही व्यवस्थित मी देव्हाऱ्यामध्ये मांडणी करून घेतली. आणि ही सगळी जी छोटी छोटी तुम्ही आभूषणं बघत आहात, हे जे छोटे छोटे अलंकार बघत आहात, हे माझ्या बाळकृष्ण आणि राधा राणीचे सर्व दागिने आहेत. तर त्यामुळे ना मी हे सगळे एकत्रित असे गोळा करून घेतले होते. कारण एकादशीला ना मी त्यांची सुद्धा छान अशी पूजा करते. तुम्हाला माहिती आहे, त्यांना सुद्धा छान अलंकार, नवीन वस्त्र घालून त्यांची अशी व्यवस्थित माझी साग्र संगीत अशी पूजा असते एकादशीच्या दिवशी. त्यामुळे तिथला भाग सुद्धा मला छान असा स्वच्छ करून घ्यायचा होता. आणि सर्व देव हे सुद्धा मी त्या दिवशी छान असे लख्ख उजळून घेतले होते. कारण मला ना देव थोडे जरी काळे पडलेले असतील ना तर ते पाहून ना पूजा करताना अजिबात माझं मन लागत नाही. म्हणून रुपेरीचं लिक्विड लावून मी सर्व देव असे छान असे स्वच्छ करून घेतले. तर आज एकादशी असल्यामुळे लड्डू गोपाल आणि राधा राणीला छान असा मी अभिषेक करून घेतला. आणि त्यानंतर त्यांना काळ्या रंगाचे वस्त्र आज मला परिधानही करायचे होते. कारण नवीन काळे वस्त्र हे त्यांना मी ना इस्कॉनच्या शॉपमधून घेतलेले होते. आणि मी ठरवलं होतं की हे जे काळे वस्त्र आहेत ना त्यांना मी संक्रांतीलाच घालणार. तर ह्या मूर्तींना तुम्ही बघू शकता की ना ह्यांना पेंट केलेलं आहे. त्यामुळे ह्यांना ना फक्त आपण पाण्यानेच अभिषेक करू शकतो. त्यामुळे पंचामृत किंवा चंदन, अत्तर या कुठल्याही गोष्टी मी त्यांच्या मूर्तीला ह्या लावत नाही. आणि पंचामृत सुद्धा ना मी जेव्हा त्यांचं घरामध्ये मी त्यांची प्राणप्रतिष्ठापना केली होती पहिल्या दिवशी, तेव्हाच फक्त मी त्यांना पंचामृताने अभिषेक केलेला होता. आणि त्यानंतर जेव्हाही मला त्यांना स्वच्छ करायची असतात ह्या मूर्ती, तेव्हा त्यांना मी फक्त पाण्यानेच त्यांचा अभिषेक करते. तर ह्या अशा पेंट केलेल्या मूर्ती असतात ना, त्यांना जर तुम्ही पंचामृत किंवा इतर कोणत्याही गोष्टींनी जर अभिषेक केला तर तो पेंट खराब होऊ शकतो. आणि मला हे शॉपवाल्या दादांनी सुद्धा सांगितलेलं होतं की तुम्हाला जर मूर्ती स्वच्छ करायची असेल कधीही तर फक्त पाण्याचा वापर करा. तर असो, तर हे प्रिंटेड वस्त्र तुम्ही बघू शकता काळ्या रंगाचे, इतके सुंदर आहेत ना. हे कॉटनचे हे वस्त्र आहेत. तर दोघांना ना सारखेच मिळाले होते. तर माझी इच्छा होती की त्यांना ते संक्रांतीला परिधान करायची आणि त्यांना छान असे आपण हलव्याचे दागिने सुद्धा घालायचे. तर माझी आजची ही मस्तपैकी इच्छा सुद्धा मनातली पूर्ण झाली होती. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता की हलव्याचे दागिने हे मी इथे काढून घेतलेले होते. तर हे दागिने ना मी शृंगार वस्तू भांडारमधून घेतलेले होते. आणि हे सर्वात लहान साईजचे म्हणजे 6 महिन्याच्या बाळाच्या साईजचे हे दागिन्यांचा सेट मी घेतलेला होता. अवघ्या मला 100 रुपयामध्ये हा मिळाला होता. तर ह्याच्यामध्ये बघा काय काय मिळतं. ह्याच्यामध्ये 2 मनगट्या मिळतात, बाजूबंद मिळतात आणि एक मुकुट आणि गळ्यातलं. आणि त्याच्यामध्ये अजून एक सुद्धा छोटंसं होतं काहीतरी, ते मला कळलं नाही काय आहे. म्हणून मी ते आमच्या घरात जी दुर्गा देवीची मूर्ती आहे तिला अर्पण केलेलं होतं. तर हे हलव्याचे सुंदर असे दागिने मला माझ्या बाळकृष्ण, राधाराणी आणि स्वामींना सुद्धा घालायचे होते.
तर तुमचे जे कोणीही आराध्य दैवत असतील त्यांना हे असे हलव्याचे दागिने आपण मकर संक्रांतीच्या या पवित्र काळामध्ये घालून सजवू शकतो. कारण बघा, पंढरपूरला विठोबा रखुमाईला, तसंच कोल्हापूरला अंबाबाईला सुद्धा हे हलव्याचे दागिने घालून त्यांचा सुंदर असा शृंगार हा केला जातो. आणि बाळकृष्णाला तर आपण करूच शकतो, कारण तो सुद्धा आपल्या घरामधला ना लहान मुलांचंच एक प्रतीकच आहे. तर माझ्या घरातल्या ह्या दोन्हीही लाडक्या मुलांना मी आज छान असा शृंगार करून घेतला, त्यांना छान असं सजवलं. आणि माझा देव्हारा सुद्धा आज मला छान असा पतंगाने सजवायचा होता. तर तुम्ही पुढे बघालच मी कसा देव्हारा सजवला आहे तो. तर मी सजवताना काही शूट नाही केलं, कारण मग व्हिडिओ खूप मोठा झाला असता. आणि आपली जी हिंदू संस्कृती आहे ना, ती खरंच खूप गोड आहे. कारण बघा, सर्व सण आहेत ना, यांच्या मागे सुंदर अशा काहीतरी प्रथा आहेत आणि त्याच्या मागे काहीतरी असं आध्यात्मिक असं महत्त्व सुद्धा दडलेलं आहे. आणि हेच आपल्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे. आणि त्याही शिवाय सण आहेत ना, हे आनंद वाटण्यासाठीच येतात. म्हणून प्रत्येक सण आहे ना, आपण साजरा केला पाहिजे. तर हे रेडीमेड डेकोरेशन आहे ना, मी देव्हारा सजवण्यासाठी आणलेलं होतं. म्हणजे ना, मला वाटलं पण नव्हतं की हे पांढरं आणि कलरफुल असे हे पतंग ह्याच्यामुळे आपला देव्हारा असा इतका छान दिसेल. तर कधी कधी म्हणजे आपण कल्पना करतो ना, त्याही पेक्षा गोष्टी छान दिसतात. आणि माझे लड्डू गोपाल आणि राधा राणीला ना, तुम्ही बघू शकता की ते किती गोड दिसत आहेत. अगदी माझी नजर लागावी इतके ते सुंदर दिसत होते. आणि देवांना सुद्धा ना, आज आम्ही भोगीची भाजी, बाजरीची भाकरी असा नैवेद्य अर्पण केलेला होता. आणि बघा, हे पांढरं वस्त्र आहे ना, मी देवारामध्ये घातलेलं होतं आणि रंगीबिरंगी पतंग लावले होते. त्यामुळे देव्हारा ना इतका सुंदर असा छान असा उठून दिसत होता ना. आणि हो, आज ना मला जितकं शक्य होईल तितकं सर्व बाजूंनी मी देव्हाऱ्याचा शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण खूप जणांच्या कमेंट्स असतात, ताई तुम्ही देव्हारा हा संपूर्ण दाखवत नाही. तर काय होतं, माझ्या ना बेड आहे ह्या देव्हाऱ्याच्या रूममध्ये. तर तिथे जास्त डिस्टन्स नाहीये देव्हाऱ्यामध्ये आणि त्या बेडमध्ये. त्यामुळे खूप मागे जाऊन मी शूट नाही करू शकत. पण असो, आज मी प्रयत्न केलेला आहे जितकं मला दाखवता येईल तितकं. तर संक्रांतीच्या दिवशी यावेळी एकादशी आलेली होती. त्यामुळे ह्या संक्रांतीला ना एक वेगळंच महत्त्व प्राप्त झालेलं होतं. हा विशेष असा दुर्मिळ असा योग आजच्या दिवशी जुळून आलेला होता. आणि षष्टीला एकादशीचं तसंही या दिवशी तिळाचं महत्त्व खूप जास्त सांगितलेलं आहे. तर 6 प्रकारे तिळाचा वापर आपण आजच्या दिवशी करू शकतो. त्यामुळे बघा, 6 प्रकारामध्ये काय काय येतं, तर तर्पण करणं, तिळाचं आपण सेवन करायचं असतं, या दिवशी हवन करायचं असतं, तिळयुक्त भोजन, तसंच तिळाचं स्नान आणि तिळाचं दान या गोष्टींचा याच्यामध्ये समावेश होतो. तर मंडळी, ही आहे आजची राधाकृष्णाची म्हणजे आपली एकादशीची पूजा. आणि पुराणामध्ये तर असं सुद्धा सांगितलेलं आहे की षष्टीला एकादशीच्या दिवशी तुम्ही जितके तीळ हे दुसऱ्यांना दान म्हणून द्याल, अर्पण कराल, तितकेच पाप ही तुमची कमी होईल, त्याच्यातून तुमची मुक्तता होईल. इतकं सारं महत्व या तिळांना आहे षष्टीला एकादशीच्या दिवशी. आणि ही त्यात सुद्धा मकर संक्रांतीच्या दिवशी आलेली होती. तर म्हणजे खूप असा सुंदर असा हा योग जुळून आलेला होता. तर आता हा आहे किंक्रांतीचा दिवस आणि आम्हीही केशवीच्या बोरन्हाणची तयारी करत आहोत. तर बोरन्हाण हे आपण ना किंक्रांतीच्या दिवसापासून हे सुरू करू शकतो. आणि बाळकृष्णाला सर्वप्रथम हे बोरन्हाण हे केले गेलेले होते, कारण त्याची करी राक्षसापासून ही त्याची सुरक्षा व्हावी, त्याच्यावरती करी राक्षसाची वाईट नजर पडू नये म्हणून त्याच्यावरती हे बोरन्हाण हे केलं गेलेलं होतं. आणि त्यानंतर ही प्रथाच पडली की सर्व लहान मुलांचे बोरन्हाण हे मकर संक्रांतीच्या पर्वामध्ये केलं जावं. तर आम्ही नाही सजावट करत होतो. आणि खरंच प्रत्येक वेळी हाच प्रश्न असतो की काय सजावट करायची. तर दरवर्षी आम्ही पतंगांचाच वापर करून ही सजावट करत असतो. तर यावेळी मधुराने म्हणजे माझ्या वहिनीने काही पतंग हे स्वतः तयार केलेले होते आणि मी काही रेडीमेड डेकोरेशन साठी घेतलेले होते. ते सगळे आम्ही असे एकत्रित करून आम्ही ही छोटीशी अशी साधी सोपी सजावट ही करत होतो. आणि तुम्ही बघू शकता की सर्व सजावट संपूर्ण झाल्यानंतर
ही अशी काहीशी छान अशी रंगीबिरंगी पतंग लावलेली आमची सजावट ही तयार झालेली होती. आणि त्यानंतर ही वेळ आलेली होती ती म्हणजे आमच्या उत्सव मूर्तीला सजवायची. तर केशवीला आम्ही ना हे हलव्याचे दागिने आता सेटमधून काढून एक एक असं घालत होतो आणि तिची बोरणांची अशी छान अशी आम्हाला तयारी करून घ्यायची होती. तर हे दागिने आहेत ना अगदी जपून हळूवार काढावे लागतात, कारण हे ना त्या पॅकेटमध्ये त्यांनी ना टेपच्या साहाय्याने चिकटवलेले असतात. तर तिला दाखवत दाखवत तिच्याशी बोलत बोलत एक एक दागिना मधुरा असं घालत होती तिला. कारण मुलांना ना हे सगळं अंगावरती ठेवायला खूप वेळ कंटाळा येतो. त्यामुळे तिच्या कलाने घेत फायनली हळूहळू हे सगळे अलंकार घालून म्हणजे तिचा असं छान असा मेकअप हा करून घेतला होता आम्ही. आणि खरंच लहान मुलं आहेत ना जेव्हाही हे हलव्याचे दागिने घालतो आपण त्यांना, ते खरंच खूप गोड दिसतात. अगदी मुली असतात त्या राधा राणीचं स्वरूप वाटतात आणि छोटे जी मुलगे असतात ते तर बाळकृष्णाचे स्वरूप वाटतात. इतके हे हलव्याचे दागिने घातल्यावरती छोटी ही लहान मुलं गोड दिसतात. आणि फायनली आमची परीराणी ही सजून धजून अशी छान अशी तयार झाली होती आणि आमची मेहनत सफल झाली म्हणायला काही हरकत नाही. कारण हे असे छोटे छोटे क्षण आपण आनंदाने साजरे केले तर वेगळा आनंद शोधण्याची आयुष्यात आपल्याला खरंच गरज नाही. आणि म्हणूनच ना प्रत्येक महिन्यात बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये ना काहीतरी सणवार हे येतच असतात. आणि त्यानंतर आम्ही आमच्या छकुलीचं छान असं बोरन्हाण हे करून घेतलं. सगळ्यांनी तिच्यावरती कुरमुरे, हे बोरं, जी काही छोटी फ्रुट्स त्याच्यामध्ये होते, तिळगुळ वगैरे हे सगळं तिच्या अंगावरती छान असं तिच्या घालून घेतलं. आणि छान असं आम्ही फोटो सेशन केलं आणि छान असा दिवस असा मस्त असा आनंदात सेलिब्रेट केला. केशवी केशवीचं बोरन्हाण ये ये वन टू ये आवडलं तुला? हा अजून एक अजून ये ते मोठं आहे पण तिला मांडीवर ठेव. आणि खरं सांगू का तुम्हाला की तुम्ही सुद्धा बघा की कोरोना येण्यापूर्वी आणि त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांमध्येच हा बदल झालेला आहे. कारण ना आपण त्यावेळी ना सणवार हे करू शकत नव्हतो, बाहेर जाऊ शकत नव्हतो, सजू धजू शकत नव्हतो. त्यामुळे उद्या काय होईल ह्याचीच आपल्याला सतत चिंता लागलेली असायची. त्यामुळे ना त्यानंतरचा जो काळ आहे कोरोना नंतरचा, तो आपण सर्वजण असाच विचार करतो की प्रत्येक क्षण हा आपल्याला आनंदाने जगायचा आहे. प्रत्येक क्षणामध्ये हा आनंद दडलेला आहे आणि तो आपल्याला शोधायचा आहे. तर आपण प्रत्येक जणानेच हे असे छोटे छोटे क्षण हे जगले पाहिजे आणि आपलं जीवन हे आनंदाने रोजच साजरं केलं पाहिजे.